भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होती आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे बैठकीला पोहोचले आहेत। विधान परिषद, राज्यसभा उमेदवारांच्या नावावर यावेळी चर्चा होणार आहे। राज्यसभेच्या 10 राज्यांच्या 24 जागांच्या बाबतही चर्चा होणार आहे। फडणवीस केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकते। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महाराष्ट्रातल्या जागांसोबतच राज्यातल्या राज्यसभेच्या चर्चांवरही मोठी बैठक होते आहे, कारण जागा वाटप झालंय, पण जागांचे उमेदवार कोण याची उत्सुकता लागली आहे। ती नावं आज फायनल होण्याची शक्यता आहे। काय अपडेट? अगदी सर्व नामावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील 17 ज्या जागा आहेत त्यापैकी साधारण 10 ते 11 जागा ह्या भाजपच्या वाट्याला येणार आहे। उर्वरित जागा महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जाणार आहेत। त्यामुळे साधारणपणे 10 ते 11 जागांवरती उमेदवार आजच्या या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहेत। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक त्याचबरोबर अशा 10 राज्यांमधील 24 जागांवरती राज्यसभेची निवडणूक होत आहे। या 24 जागांवरती राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते निश्चित केले जाणार आहेत। या संदर्भात देखील आजची बैठक जी आहे ती पार पडत आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीन नवीन अध्यक्ष झाल्यानंतर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी पार पाडणारी ही पहिलीच बैठक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या ठिकाणी उभा आहे, जे माझ्या पाठीमागे ज्या गाड्या दिसतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर आहे आणि याच ठिकाणी ही बैठक सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीत असल्यामुळं ते या बैठकीला हजर झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील ज्या विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यातील उमेदवार याच बैठकीत ठरवले जाणार, याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। आणि ही बैठक संपल्यानंतर साधारण 10 ते 11 भाजपच्या उमेदवारांची नावं जी आहेत ती समोर येणार आहेत। त्याचबरोबर राज्यसभेचे जे 24 उमेदवार आहेत 10 राज्यातील, त्यांच्या नावावरती देखील निश्चिती होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत होते।